आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. जगायचा हक्क नाही का? प्रशासनाला आम्हाला हा ठाम विचारायचं आहे की आम्हाला जगायचा हक्क नाही का? ह्याच त्या दगडी आहेत का जेव्हा इर्शाळवाडीची घटना घडली त्यावेळेस सुद्धा आम्ही अर्ज केला होता. मात्र अजूनही 3 वर्षे झाली इर्शाळवाडीच्या घटनेला, तरी अजून कुठल्याही प्रकारच्या प्रशासनाने दखल घेतली नाही आहे. जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वाडीलगतच्या डोंगराचा काही भाग अचानक कोसळला. या दरडीखाली काही वाहने गाडली गेली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच कर्जत प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. JCBच्या मदतीनं मातीखाली अडकलेली वाहने बाहेर काढण्यात आली. मात्र या घटनेनंतर ठाकूरवाडीतील आदिवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण ही वाडी उंच डोंगराच्या पायथ्याशी वसलेली असून डोंगरावर मोठे दगड आणि सैल माती असल्याने भविष्यात मोठी दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या 4 वर्षापासून ते प्रशासनाकडे वारंवार तक्रार करीत आहेत. डोंगरावरील धोकादायक दगड हटवावेत आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. या वाडीत सुमारे 100 ते 125 घरे असून जवळपास 550 ते 600 नागरिक वास्तव्य करीत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं रात्रीच्या वेळेस त्यांना पळसदरी येथील मठामध्ये तात्पुरते हलवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला आव्हान केले आहे की इरसालवाडीसारखी दुर्घटना पळसदरी ठाकूरवाडीमध्ये घडू नये यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून आमचे जीव वाचवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हे बघा, जेव्हा आम्ही अर्ज केला होता त्या ह्याच दगडींचा अर्ज केला होता. ह्याच त्या दगडी आहेत का जेव्हा इर्शाळवाडीची घटना घडली त्यावेळेस सुद्धा आम्ही अर्ज केला होता का सेम दरड कोसळण्याची भीती ही पळसदरी ठाकूरवाडीवरती आहे. आणि याच गोष्टींचा आम्ही अर्ज प्रशासनाकडे केला होता. मात्र अजूनही 3 वर्षे झाली इर्शाळवाडीच्या घटनेला, तरी अजून कुठल्याही प्रकारच्या प्रशासनाने दखल घेतली नाही आहे. तर ह्या दगडी आहेत, ह्या दगडी जर का खाली गेल्या तर याला जबाबदार प्रशासन राहणार आहे का? अख्खी एवढी पळसदरी ठाकूरवाडीचा जो गाव आहे 110-115 घरं आहेत या दगडी, परंतु या 3-4 दगडी दिसत आहेत. 3-4 दगडी न असता याच्या पुढे सुद्धा दगडी आहेत आणि पूर्ण इथून हे आहे ना, हा एरिया हा पूर्ण कोसळलेला आहे. तर ह्या दगडी कधी गावावर जाऊ शकतात आणि आम्ही गेल्या 4 वर्षे पाठपुरावा करा म्हणून बोलत असतो, परंतु कुठल्याही प्रकारचं प्रशासन याची दखल घेत नाही आहे. तर नक्कीच याला आम्हाला प्रशासनाला जाब विचारणं गरजेचं आहे. प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करतं हे तर आता सिद्ध झालं. 4 वर्ष झाली, आम्ही 4 वर्ष सलग अर्ज करतो परंतु कोणीही दखल घेत नाही. प्रशासन का झोपून राहिले आतापर्यंत? इर्शालवाडीची जेव्हा घटना घडली त्या टायमापासून आम्ही 4 टाइम अर्ज केले. प्रशासन वरपर्यंत काय हे प्रकरण जातच नाही. तहसीलला गेलं, तहसीलवाले बोलतात फॉरेस्टवाले त्याच्यावर म्हणजे असं ढकलतात. म्हणजे आमचा जीव नाही का? 118 घरांची वस्ती आहे आमची, मग आमच्याकडे दखल का नाही घेतली जात? काय आम्ही इथले रहिवासी नाहीत का पहिल्यापासून? आमचे वडील पूर्वी इथंच राहायचे, मग आमच्याकडे प्रशासन लक्ष का देत नाही? ही मोठी समस्या आहे आमची. प्रशासन आता नेमकं प्रशासनाने आल्यानंतर तुम्हाला काय आश्वासन दिले का ठोस? प्रशासन आम्हाला ठोस आश्वासनावर आम्हाला अवलंबून ठेवलंय. 4 वर्ष हीच अवस्था आहे आमची. दुर्लक्ष करते. आमच्याकडे अर्ज पण आतापर्यंत आहेत, सर्व आहेत, पण पुढे प्रकरण का जात नाही? आता बोलतात की आता आम्हाला माहिती भेटली की मंत्रालयात आहे, मंत्रालयापर्यंत गेलंय, मग त्याच्या पुढं का जात नाही? आम्ही मेल्यावर येत नाही येणार का? मंत्री वगैरे सर्व पुढं का सर्व आमचे अंत्यविधी करायला येणार का? इथं विशालवाडीला झालं तेव्हा मंत्री सर्व प्रशासन सर्व तिथं गेलं, तात्काळ सेवा केली. मग ती सेवा कशासाठी? आमचा जीव गेल्यावर तुम्ही आम्हाला द्याल जी सेवा, ती आमच्या कशासाठी उपयोग येणार? आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा.